चेहरा तर बघा किती सुंदर. हो हो. आणि तू जेवण कर. तुला काय आणू? काय कसा आला व्हिडिओ? व्हिडिओ दाखव तुला कशा आला दाखवते. घरातलं काम आवरलं सईने मला मस्तपैकी बायकेला बघितलं ना तर मागे लागत नाही. तिला आता माझ्या क्लासमुळे सवय झाली आणि आता मी मम्मीकडे आले. तुम्हाला ही थंबनेलवरून समजले असेल. तर आता महालक्ष्मीची तयारी सुरू झाली. तर आता भरपूर छान छान व्हिडिओ तुम्हाला येणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मम्मीचं चहा वगैरे घेत होती ती, तर तिचंही थोडं आवरल्यानंतर आम्ही आता मामाच्या घरी जाणार आहे. कारण मामाच्या घरी आजीला मामींना पण यायचं होतं सोबत. अंशू शिव ही घरी मामापाशीच होते, कारण नाशिकला भरपूर कधी पण पाऊस येतो ना, त्यामुळे आम्ही काही लहान मुलांना घेऊन गेलो नाही. आणि भरपूर खरेदी करायची होती, फिरायचं होतं आणि लहान मुलांना घेऊन गेल्यावर एवढं फिरणं होत नाही, खरेदी होत नाही. तर अंशू शिव शाळेतून आले होते, मामी त्यांची तयारी करत होत्या, म्हणजे ड्रेस वगैरे काढणं, त्यांना जेव वगैरे घालणं. तर सगळं आवरल्यानंतर आता आम्ही निघालो. तर हॅलो, तर आता आम्ही चाललोय. महालक्ष्मीची तयारी सुरू झाली आता मम्मीची. तर महालक्ष्मी बसणार आहे ना, तर आता थोडी वस्तू खरेदी करायची आहे. तर आता आम्ही निघालोय नाशिकला. तर मामी, आजी, मम्मी, दीदी आम्ही सगळे चालले. सईला घरी ठेवले कारण नाशिकला भरपूर पाऊस आहे, अधूनमधून पाऊस येतो ना, त्यामुळे. तर चला व्हिडिओ बघत राहा. आज भरपूर छान असं मस्त ऊन पडलेले आहे, त्यामुळे सगळे कपडे वाट टाकले बाहेर. आज मस्त कपडे वाळतील सगळे. हो आम्ही चाललोय आता. महालक्ष्मीची सुरुवात झाली खरेदीची, त्याच्यामुळे भरपूर खरेदी होणार आहे. आणि तुम्ही पण बघा आम्ही काय काय घेतो आणि कुठे कुठे जातो. तर आता बस भेटलीये, निघालोय आम्ही. मधले कप्पे नाही तोपर्यंत पाऊस नाही आला आणि उतरल्यावर पाऊस सुरू झालाय. आमचा पाय पण नाशिकला दार्जिने झालाय. दार्जिना बापरे. तर आता आम्ही स्टँडवर उतरलो. भरपूर सारी गर्दी होती बसला पण, आणि म्हणजे सिन्नरवरून पण आम्हाला लवकर काही बस भेटली नाही, पण भेटल्यानंतर आम्हाला जागा वगैरे भेटली. आणि इथे ना मोर्चा वगैरे होता, त्यामुळे थोडीशी गर्दी होती. तर आता आम्ही इथूनच ना शालीमारपर्यंत पायीच गेलो, कारण वस्तू ना अशा रस्त्यावर जे असतात ना शोचे वगैरे, गणपतीमध्ये भरपूर सारे शालीमारमध्ये ना गणपतीचे शोचे आर्टिफिशियल झाड वगैरे, ट्री छोटे छोटे भरपूर सारे असे दुकानामध्ये भेटत नाही, असे आपल्याला येणार रस्त्यावर भेटून जातात. आणि ते पण खूप छान आणि असे मस्त कमी किमतीमध्ये. तर इथेच गाड्यावरती आम्ही ना हे झाड बघत होतो, पण भरपूर किंमत सांगितली ना. आमच्याकडे भरपूर सारे आहे, पण छान वाटले होते. ते मम्मीच्या हातामध्ये आहे ना, ते भारी वाटत होतं, पण 300 रुपये प्राईस सांगितले. म्हटलं येताना येऊ, कारण भरपूर सारी खरेदी करायची होती. आता खरेदीला सुरुवात झाली. तर पहिले आम्ही इथे ना गाऊन बघण्यासाठी आलो, कारण मम्मीला मामींना घ्यायचे होते. तर छान भेटतात अशा शॉपमध्ये ना, शालीमारमध्ये ना म्हणजे छान भेटतात, कारण आम्ही नेहमी इथूनच घेतो. शालीमारमध्ये ना जे गाळे आहे खाली ना, त्याच शॉपमधून आम्ही नेहमी गाऊन घेतो. तर गाऊनही घेतले आणि ते भरपूर सारे गाऊनचे असे स्टॉल लागलेले दुकानं आहे. आणि म्हणजे कापड वगैरे मस्त भेटतं. तर ज्या कोणी ताई असेल ज्या नाशिकमध्ये घेऊ शकतात तर नक्की घ्या, कारण कापड छान निघतं. आणि आता आम्ही पुढच्या खरेदीला चाललो आहे. तर इथे आम्ही म्हणजे कप वगैरे घ्यायचे होते आजीन त्यांना, कारण बघत सगळे शॉप आम्ही बघत चाललो होतो. कारण आता गणपती आपली महालक्ष्मी येते ना, तर एकदम छान छान अशा वस्तू ना मार्केटमध्ये विकण्यासाठी येतात. कारण भरपूर म्हणजे गणपती महालक्ष्मीमध्ये सगळे काही खरेदी करतात, सगळ्यांना शोचे वगैरे, तर सगळे वस्तू घ्यायच्या असतात. आणि त्यानंतर आम्ही
थोडी खरेदी केली. फिरत फिरत आता आम्ही सायंकाळा साबुदाणा वडा तर इथे आलेलो आहे शॉपवरती, कारण आम्ही शालीमारला आलो आणि अननस सरबत आणि साबुदाणा वडा खाल्ल्याने असं कधी होत नाही. मस्त वडा चाललं होतं जायचं तर शालीमारमध्ये आम्ही भरपूर साऱ्या वस्तूंना बघत चाललो होतो, कारण आणि आणखी म्हणजे अशा शोचे फुलं वगैरे काय अजून मार्केटमध्ये आलेलेच नव्हते. पण इथं आम्ही ना ते सायंकाळा समोरच आहे ना कापडचं दुकान आहे, असे सुट्टे कापड मीटरवर भेटतात. तर तिथेही आम्ही भरपूर सारे कापड बघितले, कारण आता गणपती डेकोरेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी कापड हवे होते. सई आणि अंशूसाठी पण ड्रेससाठी घ्यायचे होते. भरपूर आम्ही तिथे ना कपड्याचे दुकान बघितले आणि खूप छान छान असे कपडे भेटतात. तर इथून सई अंशूसाठी गणपती बाप्पासाठी आम्ही सगळ्यांनी कापड घेतले. कोणते घेतले, किती मीटर घेतले, सगळं काय मीटर होते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे, कारण ही व्हिडिओ खूप मोठा झाला असता ना त्यामुळे. पण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या छान छान गोष्टी असे बघायला भेटणार आहे. आता बैलपोळा येतोय तर मार्केटमध्ये बैलही आले होते विकण्यासाठी. आणि आता इथं आम्ही अनुराधा शॉपमध्ये ना तर देवींसाठी आम्हाला ज्वेलरी घ्यायची होती महालक्ष्मींसाठी, तर ते बघण्यासाठी आलो. गणपती बाप्पाचं रूप बघण्यास सगळे दागिने असं गणपती खूप छान असं आहे ना सगळं रेखट म्हणजे डिझाईन केलेली होती. गणपती बाप्पांना सगळं दागिने घातलेले होते. मस्त गणपती बाप्पा आपला सजला गेला होता. इकडे महालक्ष्मींचे बाळं असेच बाळं बघायचे होते आम्हाला आणि महालक्ष्मींवरतीही सगळे दागिने घातलेले होते. तर आता आपण मार्केटमध्ये गेलो, आपण घरी खूप विचार करतो की ही वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. तर पण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर भरपूर साऱ्या वस्तू डोळ्यासमोर दिसतात. एखादी अशी वस्तू असते ती की आपण विसरूनच जातो. तर त्यांनी इथे गणपती बाप्पालाही सजवलं होतं, महालक्ष्मीलाही सजवलं होतं. तर आम्ही सगळे बघूनच आम्ही विचार करत होतो ही वस्तू आपल्या महालक्ष्मींना घेऊ असं. तर त्या बघूनच आम्ही भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या आहे. महालक्ष्मीसाठी दागिने घेतले, गणपती बाप्पासाठीही घेतलेले. तर खूप छान छान इथे मस्त मस्त असे नवीन डिझाईनमध्ये ना सगळे दागिने आहे महालक्ष्मीचे गणपती बाप्पांसाठी. तर म्हणजे आपल्याला जास्वंदीचं फूल वगैरे दुर्वा ही सगळं होतं ह्या शॉपमध्ये. आम्ही भरपूर सारी खरेदी केली आहे. काय काय खरेदी केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि कसा वाटतोय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. मेन खरेदी बाकी आहे, सोन पण भरपूर केली आहे. चला घरी जाऊन दाखवणार आहे.
भरपूर ताईंच्या मागच्या वेळेस कमेंट होत्या की तुम्ही ज्या वस्तू घेतात त्या कुठून घेतात, पाट वगैरे. तर इथेच आम्ही शालीमारमध्ये महालक्ष्मी आहे, तर आज मी शूट घेतलं तिथे थोडंसं आणि इथे भरपूर साऱ्या वस्तू होत्या त्याही बघितल्या. आणि नंतर इथे साक्षी शॉपमध्ये चाललेलो आहे. आणि आपल्या देवीचे मुकुटे बघा ना, तर हे चिनी मातीचे आहे, बाळाचे, देवींचे. तर मम्मीकडं होते, तर मम्मीकडं पितळीच आहे. आणि चिनी मातीचे मुकुटे ही खूप छान असे मस्त रेखीव असतात, पण त्यांना वर्षभर म्हणजे खूप असं सांभाळावं लागतं, कारण ते चिनी मातीचे असतात. आणि मम्मीचे आहे ना जे पितळी आहे ते मम्मी देवघरामध्येच ठेवते. आणि इथं खूप छान असे डेकोरेशनच्या वस्तू होत्या, मस्त पाट वगैरे म्हणजे वरुटा पाटा सगळ्या काही वस्तू होत्या. आणि इथे आम्ही ना देवींच्या बाळांसाठी ना साचा बघत होतो, कारण बसते बाळ होते ना, तर आम्हाला उभे करायचे होते. तर आजीचाच नवस होता की आजीनेच नवसाचे ते बाळ दिलेले आहे महालक्ष्मींना, आणि त्यांच्यासाठी आजी बघत होती. तर ही बघा, ही ना म्हणजे अशी फायबरची होती बॉडी ही. तर त्यांना तो खूप मोठा साचा होता, आणि म्हणजे जे मुकुट होतं ना ते खूप मोठं होतं, आणि जे आमचं घरी आहे ना मम्मीकडे ते छोटं होतं, याला सूट झालं नसतं. आणि जे मम्मीकडे आहे ना महालक्ष्मींचे जे साचे आहे ना, तर ते सागवन लाकडाचे आहे. तर आम्ही भरपूर बघितले, पण म्हणजे बघत होतो, म्हटले जे छान वाटेल ते घेऊ. आणि खूप छान छान होते इथे महालक्ष्मींचे मुकुटे वगैरे, बाळांचे मुखवटे. तर पाऊलही होते, भरपूर बघितले, भरपूर म्हटले चला दुसऱ्या शॉपमध्येही बघू, कारण एकाच शॉपमध्ये खरेदी करणं, वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळ््या व्हरायटी असतात. आम्ही 2-3 शॉप बघितले. त्यानंतर देवींच्या बाळांसाठी आम्ही साचे घेतले. हे बघा सागवन लाकडाची होते इथेही, आणि म्हणजे देवीचे पण आमच्या आशेच आहे आणि बाळांसाठीही घ्यायचे होते. तर म्हणजे सागवन लाकडामध्ये काय होतं, थोडीशी छोटी येते साईज, आणि जे फायबरचे वगैरे असतात ना तर थोडीशी उंच येते, पण आपले बाळ छोटेच असतात. आणि इथेही खूप छान असे बाळाचे मुकुट होते, बाळाच्या वरचा असे बॉडी वगैरे होती. आणि आमच्याकडं सगळं आहे, फक्त बाळाची साचा घ्यायचा होता आम्हाला. आणि देवीचे मुकुटे आहे, चिनी मातीचे आहे ना हे. तिथून काय वेगळे थोडी त्याच्यात सगळे सारखेच आहे, सगळे काही याच्यात आम्ही हे किती जपायला लागत असेल है ना. हा पण एक छान मुकुटे सारखे ठेवून पाय लहान मोठे. आणि आम्हाला आता बाळ उभे करायचे, त्यासाठी आम्ही बघतोय लाकडी साचे. खूप सुंदर आहे. आणि कोणते घेणार आहे तुम्हाला घरी आल्यावर नक्की दाखवल, कोणते घेणार आहे सगळं काय असे छिद्र दाखव मग दीदी, ते पण दाखव ना, ते पण दाखव. आपण मामी थकले आता खूप जास्त खरेदी केली आम्ही आज, आणि आमच्याकडे बॅगा भरल्या अजून बाकी खरेदी करणं. अंधार झालंय, पण आमची खरेदी काही संपत नाहीये. अंधार आहे म्हणून घरी जाणार आहे आपण नाशिकला राहतात. तर 6-6:30 वाजले होते आणि आम्ही अजून दही पुलावरतीच होतो भांडे बाजारामध्ये. आणि इथे मम्मी ना आसन बघत होती देवासाठी. खूप छान छान अशा डिझाईनमध्ये ना गणपती बाप्पासाठी आसन आहे, आणि खरंच खूप मस्त मस्त वस्तू खरेदी केल्या आहे. आणि इथे गंगेवर आलो तर म्हणजे दही पुलाच्या साईडने, आणि भरपूर पाणी बघा ना. तर म्हटले चला थोडंसं फोटोशूट करू, आणि आजी मम्मी होती सोबत. तर इथे गंगेवरती आल्यानंतर आम्ही मम्मीचे आजीचे पाय धुवून पाया पडलो. गंगेचेही दर्शन झालं. आज आमचं
आमचं. नाशिकला भरपूर आणि पाणी खूपच आलंय. पाणी गंगेला आज. आणि आता आंघोळी करीतोय. फोटो काढणं. खूप थकलं होतं म्हणजे पाणी भारी वाटलंय पण पायाशी पाण्यामध्ये गेलं किती भारी वाटलं मस्त. आता बदली गेली किती घे घालून गंगेवरती गेलो त्यानंतर खूप म्हणजे गंगेवरती गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं कारण दिवसभर फिरत होतो ना पाय खूप दुखत होते. जेव्हा गार पाण्यामध्ये पाय गेले ना तेव्हा खूप भारी वाटलं. तर आता इथून आम्ही रिक्षाच केली कारण वेळ पण झाला होता स्टँडपर्यंत जायचं होतं. तर इथे आम्ही CBSकडे आलो कारण नवीन CBSला बस लागतात सिन्नरच्या आणि इथे येऊन चौकशी केली तर सिन्नरची बस आज येणारच नव्हती. तर इतका गोंधळ झाला बसचा म्हणजे आम्ही इकडून तिकडे बससाठी फिरत होतो आणि भरपूर साऱ्या बायका होत्या. तर पुन्हा आम्ही शालीमारला आलो तर कारण सिटी बस चालू असतात आणि इथेच आम्हाला ना आमच्या रिलेटिव्स भेटले आजी ते भेटले तर माझ्या मावशीचे सासूबाई ते तर म्हटले चला भरपूर बायका होतो. तर आम्ही द्वारकेपर्यंत सिटी बसने गेलो. द्वारकेहून आम्हाला सिन्नरची सिटी बस भेटली. भरपूर सारा असा बसचा आमचा खूप गोंधळ झाला. इकडून तिकडं आम्ही खूप जास्त फिरलो आणि त्यानंतर ज्या सिन्नरच्या आम्ही द्वारकेहून सिन्नरच्या ज्या सिटी बसमध्ये बसलो ना तिथं एवढी गर्दी कारण आता त्र्यंबक म्हणजे एकादश होती त्र्यंबकला जाणारे येणारे म्हणजे सिटी बसमध्येही भरपूर गर्दी बसायलाही जागा नाही. पण मला शूट काही घेता नाही आलं कारण खूप जास्त गर्दी होती आणि माझा फोन स्विच ऑफ झालेला होता कारण दिवसभर शूट घेत होते ना तर फोनची बॅटरी पण संपली होती. तर आता घरी आली मी. तर आता आम्ही नाशिकवरून आले बस काय भेटतच नव्हती तर जुन्या CBS पासून नव्या CBSवर त्यानंतर पुन्हा शालीमारमध्ये खूप फिरावं लागलं. तर रिक्षानेच फिरलो कारण खूप जास्त थकलो होतो. आजी होती ना सोबत तर आजीला आमच्यामुळे हळूहळू चालत होतो. तर वेळ पण झाला पण भरपूर छान छान वस्तू भेटल्या. काय काय खरेदी केली तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायलाच भेटेल. आणि भरपूर शॉपिंग केली आणि म्हणजे आता जास्त एवढी पण गर्दी नव्हती शॉपमध्ये नंतर मनासारख्या सगळ्या काही गोष्टी भेटल्या. तर आता घरी आली मिस्टरांना उपवास आहे एकादशी तर ते छान मस्त त्यांच्यासाठी खिचडी करते. तर चला आता फराळाचं करतील आम्हीही जेवण करू. तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.